आणि अत्यंत दुःखद बातमी, या बातमीने बुलेटिनची सुरुवात आपण करतोय। जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण प्राप्त झाले। मनिगाच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाडिक गंभीर जखमी झाले होते। लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान ते शहीद झाले। शुक्रवारपासून काही घुसखोर जंगलात दडून बसले होते। त्यांच्यावर कारवाई करता महाडिक यांच्या नेतृत्वातलं लष्करी पथक तैनात करण्यात आलं होतं। गेल्या 5 दिवसांपासून महाडिकांचं पथक या घुसखोरांचा पाठलाग करत होतं। दहशतवादी आणि लष्करामध्ये अनेकदा चकमकी झडल्या। कर्नल महाडिक हे मूळचे साताऱ्याचे रहिवासी असून 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते। कर्नल महाडिक हे सीमेवरच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले असे गौरवोद्गार लष्कराने काढलेत। कर्नल महाडिक यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल सेना मेडलने त्यांना गौरवण्यात आलाय। महाडिक यांचं पार्थिव उद्या दुपारी 3 वाजता लष्करी विमानाने श्रीनगरहून पुण्याला येईल। त्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरने ते साताराला नेण्यात येईल। कर्नल महाडिक यांच्यावर उद्या संध्याकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।